नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी दिनांक 30 जून 2024 रोजी हॉटेल विसावा कॅफे पार्कमध्ये दुपारी 2 वाजता राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित करण्यात आले। मीडिया चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन आणि जनसेवक सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सय्यद गोस मोहिउद्दीन यांनाही राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार देऊन वितरित करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण होते, तर उद्घाटक म्हणून डॉक्टर कामिनी पाटील ह्या होत्या। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इखरा शाळेचे अध्यक्ष मुजाहिद अली, शरद गाडे, बशीर अहमद, खदीरलाल हासमी आदी उपस्थित होते। सदरील कार्यक्रमाचे आयोजन संयोजक महमूद खान, आयोजक मोइन खान, प्राध्यापक अरुण पडघन सर, आशिफ हुसैन अंसारी, अजमत खान आदींनी परिश्रम घेतले होते। जो बच्चों ने अच्छे मार्क्स लाए उनको शाबाशी के तौर पर ये प्रोग्राम रखा गया था और इसमें जो समाज के लिए काम करने वाले लोग हैं उनको भी पुरस्कार रखा गया था। और महमूद खान साहब ने बुलाकर जो हौसला अफजाई की है बच्चों की, उसका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। डॉक्टर कामिनी पाटील, मीडिया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, संस्थापक। हा प्रोग्राम घेण्यामागचा हेतू असा आहे की जे गुणवंत विद्यार्थी आहे, ज्यांनी आता 10वी 12वी परीक्षेचे खूप छान मार्क्स मिळवले, एक त्यांचा सत्कार घेण्याचा एक हेतू होता की त्यांना पुढच्या वाटचालीसाठी एक उत्साह यावा, उत्स्फूर्ती यावी। आणि तसंच समाजामध्ये बरेच लोक असे आहेत की ते समाजासाठी खूप काय करत असतात, त्यांचं योगदान इतकं आहे पण त्यांची दखल कोणी घेत नाही किंवा ज्या गोष्टी दुर्लक्षित आपल्याकडून होतात। तर एक छोटंसं काम आम्ही करतो की त्यांना येऊन सन्मानित करतो की पुढच्या वाटचालीसाठी त्यांना एक प्रेरणा मिळावी आणि त्यांचं काम आणखी पुढं खूप छान व्हावं। एवढंच बोलून मी धन्यवाद। परभणी या ठिकाणी आज मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन व जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। तसेच चॅरिटेबल फाउंडेशनच्या डॉक्टर कामिनी पाटील आणि जनसहयोग सेवाभावी संस्थेचे महमूद खान व मोइन खान या सर्वांचं या ठिकाणी खूप कौतुक आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की समाजामध्ये अशी लोक काम करून समाजातील चांगलं सेवाभावी काम करणाऱ्या किंवा आपल्या कार्याचं कौतुक करण्यासाठी या संस्था पुढे येतात आणि अशा लोकांचं सन्मान सत्कार करतात। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।